महत्त्वाच्या बातमीने करूयात। लोकसभा निवडणुकीच्या 5व्या आणि अखेरच्या टप्प्यातील अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। शिंदे गटाचे मुंबईतील उमेदवार यामिनी जाधव, रवींद्र वायकर आणि ठाण्यातील उमेदवार नरेश म्हस्के आणि भाजपचे उत्तर मध्य मुंबईतील उमेदवार उज्ज्वल निकम आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत। तर 5व्या टप्प्यात राज्यातील धुळे, दिंडोरी, नाशिक तसेच पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि उत्तर मुंबई तसेच उत्तर पश्चिम मुंबई आणि ईशान्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई या 13 लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान होत आहे आणि त्यासाठीच आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडून। जुई, आपण पाहतोय आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे, नेमके काय अपडेट कळतायत? कोण कोण उमेदवारी अर्ज आज भरताय? वर्षा, आज जर आपण पाहिलं तर मग उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा आहे। 5व्या टप्प्यातल्या निवडणुका म्हणजेच 13 लोकसभा मधल्या ज्या निवडणुका आहेत त्या 20 मे रोजी होणार आहेत आणि त्याचा उमेदवारी अर्ज भरण्याची आजची शेवटची तारीख आहे आणि त्यामुळे मुंबई असेल, पालघर असेल, इतर जे 13 मतदारसंघ आहेत त्याचा उमेदवारी अर्ज आज भरला जाणार आहे। मुंबईमध्ये जर आपण विशेष करून पाहिलं तर मग महाविकास आघाडीकडून जवळपास सगळ्यांनीच आता त्यांचा उमेदवारी अर्ज भरलेले आहे। महायुतीकडून आज यामिनी जाधव, उज्ज्वल निकम आणि रवींद्र वायकर हे जे उमेदवार आहेत ते मुंबईत भरणार आहेत। ठाण्यामध्ये नरेश म्हस्के भरणार आहेत, तर पालघरमध्ये भाजपकडून ज्यांना काल उमेदवारी देण्यात आली ते देखील आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। जर आपण पाहिलं तर मग काल देखील मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आलं, कारण का महाविकास आघाडी आणि महायुतीकडून दोघांकडून उमेदवारी अर्ज जे आहेत ते आपल्या उमेदवारांकडून भरण्यात आले। आज देखील उर्वरित जे 4 आहेत महायुतीचे त्या उमेदवारांकडून आपले उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत आणि यावेळी देखील मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन जे आहे ते केलं जाणार आहे। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या पक्षातील जे उमेदवार आहेत त्यांच्या सोबत हजर असणार आहेत अर्ज भरताना। त्यामुळे आजचा दिवस देखील मुंबईकरांसाठी, ठाणेकरांसाठी तितकाच महत्त्वाचा आणि शक्ती प्रदर्शनाचा आहे। निश्चितच जुई, मुख्यमंत्र्यांशिवाय आणखी कोणकोणते नेते यावेळेस शक्ती प्रदर्शनात उपस्थित असणार आहेत? जी माहिती आपल्यापर्यंत मिळते त्या माहितीनुसार मुख्यमंत्री तर असणारच आहेत। जे उमेदवारी अर्ज भरणार आहेत ते म्हणजे विशेष करून त्यांच्या गटातील जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी। मात्र भाजपचे देखील काही नेते जे आहेत ते उपस्थित असणार आहेत। यामिनी जाधव यांच्यासोबत दोन्ही पालकमंत्री म्हणजेच दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा हे उपस्थित असणार आहेत। त्यासोबतच उज्ज्वल निकम यांच्यासोबत जर आपण पाहिलं तर मग भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत। आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत। नरेश म्हस्के यांच्यासोबत मुख्यमंत्री असतील, रवींद्र वायकर यांच्यासोबत देखील मुख्यमंत्री उपस्थित असणार असल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे। शिवसेना शिंदे गटातील जे नेते आहेत ते भाजपचे वरिष्ठ नेते, त्याचसोबत मनसेचे जे नेते आणि पदाधिकारी आहेत ते देखील यावेळी अर्ज भरताना उपस्थित राहणार आहेत, कारण का मनसे देखील आता महायुतीला पाठिंबा देत आहेत। त्यामुळे जे महत्त्वाचे पक्ष आहेत त्या महत्त्वाच्या पक्षातील नेते जे आहेत ते आज या उमेदवारांसोबत अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणार आहेत। निश्चितच या संदर्भातल्या प्रत्येक अपडेट तुझ्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।